नवरदेवाच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। लग्नानंतर अवघ्या 4च दिवसात नवरदेवाचे अपहरण झाले होते। या प्रकरणाशी कुठेतरी त्याच्या बायकोचा संबंध असू शकतो असा संशय पोलिसांना आला। पोलिसांनी तिच्याकडे चौकशी सुरू केली तेव्हा सर्वच नातेवाईकांना नवल वाटले, कारण हे लग्न नातेवाईकांनी ठरवले होते, रीतिरिवाजाप्रमाणे केले होते। लग्नाआधी भाविक आणि पायल यांची साधी ओळखही नव्हती। लग्न होऊन फक्त 4 दिवस झाले होते, त्यामुळे त्याच्या गायब होण्यामागचे काही कारण ती सांगू शकेल असे कोणालाच वाटत नव्हते। पण तरीही पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली। नवरा भाविक तिला नेण्यासाठी येणार होता हे तिला माहीत होते। त्याने येण्याआधी तिला कॉल केला होता, तेव्हा त्या दोघांमध्ये काय बोलणे झाले याची माहिती पोलिसांनी घेतली। पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरे देताना ती घाबरून गेली होती। काहीतरी लपवण्याचा ती प्रयत्न करत आहे हे पोलिसांच्या लक्षात आले। तेव्हा पोलिसांनी अधिकच सखोल चौकशी सुरू केली। तेव्हा तिने पोलिसांना एक भयंकर माहिती दिली। लग्न झाल्यावर 4च दिवसात बायकोने नवऱ्याचा खून का केला असेल, या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू। जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। अहमदाबाद येथील भाविक या तरुणाचे स्थळ पसंत केले आणि पायलच्या घरात लगबग सुरू झाली, कारण मुलीचे लग्न थाटामाटात लावून देण्यासाठी तिचे पालक नातेवाईक तयारी करत होते। लगीनघाई सुरू झाली होती, पण पायलच्या चेहऱ्यावर मात्र नाराजी दिसत होती। तिच्या घरातील लोकांच्याही लक्षात ही गोष्ट आली, पण ते काही तिच्या मनासारखे करण्यास तयार नव्हते। त्यासाठी त्यांनी अत्यंत तातडीने हे लग्न ठरवले होते। भाविक चांगल्या घरातील मुलगा आहे, आम्ही तुझ्या भल्याचाच विचार करतो, तू आपला संसार चांगला कर, असे घरचे तिला समजावून सांगत होते। ती फक्त ऐकत होती, तिला काही सुचत नव्हते। तिच्या मनात वेगळेच वादळ उठले होते। त्याचे कारण होते तिच्या मामाचा मुलगा कल्पेश। ती शाळेत शिकत होती, तारुण्याची चाहूल तिच्या तन मनाला लागली होती। नाजूक कवळ्या देहावर जवानीच्या खुणा दिसू लागल्या होत्या। पुरुषी देहाबद्दल तिला आकर्षण वाटू लागले होते। तिचा मामेभाऊ कल्पेश तर आडदांड होता, बिनधास्त स्वभावाचा होता, धाडशी होता, तो कोणालाही भीत नव्हता। त्याच्या या रांगड्या स्वभावामुळे तो तिला आवडत होता। त्याच्या मनातही पायलबद्दल आकर्षण निर्माण झाले होते। अलीकडे त्याचे जाणे येणे वाढले होते। त्याला तिला बघितल्याशिवाय चैन पडत नव्हती। तिलाही त्याला पाहण्याची, त्याच्याशी बोलण्याची इच्छा असायची। नवथर तारुण्याच्या उंबरठ्यावर त्या दोघांमधील जवळीक वाढत गेली। दोघांतील नातेसंबंधामुळे आणि ते वयाने लहान असल्यामुळे कोणाला काही शंका येण्याचे कारण नव्हते। पण अलीकडचा काळ खूपच बिघडला आहे। कोवळ्या वयातील मुलांच्या मनातही वासनेचा धिंगाणा सुरू असल्याचे चिंताजनक चित्र दिसत आहे। कल्पेशच्या मनातही पायलच्या देहाचे विचार सुरू लागले होते। सहजगत्या स्पर्श करणाऱ्या कल्पेशचे हात आता तिच्या शरीरावर सर्वत्र फिरू लागले। नितंबाला होणाऱ्या त्याच्या स्पर्शाने ती संकुचित होती, पण नंतर तिलाही तो स्पर्श हवाहवासा वाटू लागला। तिचा प्रतिसाद मिळू लागला तसा त्याने पुढचा डाव खेळण्यास सुरुवात केली। ती त्यासाठी तयार होती। पाहता पाहता ते शरीर संबंधापर्यंत पोहोचले। कोवळ्या वयातच त्यांनी शरीर सुखाचा आनंद लुटला आणि मग त्याशिवाय दुसरे काही सूचनाशे झाले। संधी मिळेल तेव्हा ते शरीर सुखाचा आनंद लुटू लागले। नात्यातच चोरी चुपे सुरू असलेला हा खेळ इतरांच्या लक्षात येण्यास खूप वेळ निघून गेला होता। 4-5 वर्ष त्यांच्यातील संबंध सुरू होते। त्यांनी आता लग्न करण्याचा निर्णय घेतला होता। अखेरीस हे प्रकरण त्या दोघांच्याही घरात समजले, तेव्हा दोन्ही घरातून विरोध झाला। कोणत्याही परिस्थितीत नातेसंबंधात लग्न करून देणार नाही असा पवित्रा घरच्यांनी घेतला। एखादा चांगला बघून पायलचं लग्न करून द्यायचं असा सल्ला नातेवाईकांनी दिला। पायल आता 23 वर्षाची होती। तिचे शिक्षणही पूर्ण झाले होते। ती दिसायलाही देखणी होती, त्यामुळे तिच्यासाठी स्थळ शोधताना फार वेळ घालवावा लागला नाही। नातेवाईकांच्या ओळखीतून भाविकचे स्थळ तिला आले। भाविक 24 वर्षाचा एक रुबाबदार तरुण होता। चांगल्या घरातील सुशील तरुण असल्याने पायलच्या घरच्यांनी लगेचच संमती कळवली।
भाविकला ही पायल आवडली. दोन्ही परिवारातील लोकांनी पसंती कळवल्यानंतर लग्न ठरले. भाविक खुशीत होता. तो आपल्या होणाऱ्या बायकोला म्हणजे पायलला मोबाईलवर कॉल करत होता. तेव्हा पायल त्याच्याबरोबर प्रेमाने बोलत होती. आपल्या मनात काय चालू आहे याचा थांगपत्ता तिने त्याला लागून दिला नव्हता. तर तिकडे कल्पेश तिला लग्न न करण्याबाबत विनवण्या करत होता. तू त्याला नकार दे, आपण लग्न करू, असे कल्पेश म्हणत होता. तिलाही कल्पेशसोबत लग्न करायचे होते, पण पालकांच्या विरोधात जाण्याची तिची तयारी नव्हती. तू माझ्या घरच्यांना समजावून सांग, असे ती कल्पेशला सांगत होती. तिचे पालक ऐकणार नाहीत आणि तिचा हात आपल्या हातात देणार नाही हे कल्पेशला माहीत होते. त्यामुळे तो पायलकडे तगादा लावत होता. तू नकार दे असे सांगत होता, पण तिने तसे केले नाही. अखेर पायलचे भाविकसोबत लग्न झाले. नटून थटून पायल लग्नात मिरली. त्यावेळी तिचा प्रियकर, तिचा मामेभाऊही लग्नात मिरवत होता. भाविकसोबत 7 फेरे घेताना तिची नजर प्रियकर कल्पेशवरच होती. तोही तिच्याकडे हताशपणे पाहत होता. लग्न झाले. तिच्या पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला. आता ती आपल्या संसाराला लागली म्हणजे पुन्हा काही अडचण येणार नाही असे त्यांना वाटत होते. 2 दिवस सासरी राहिल्यानंतर रीतिरिवाजाप्रमाणे ती माहेरी आली. तेव्हा कल्पेशही घरी आला. त्याने तिला गाठले. मला तुझ्याशिवाय राहवत नाही, तू मला सोडून गेली तर मी जीव देईन, असे तो तिला म्हणत होता. पायल म्हणाली, माझे लग्न झाले आहे, नवरा जिवंत आहे, तोपर्यंत मला काही तुझ्याकडे येता येणार नाही. मग मात्र कल्पेशने मनाशी वेगळीच खूणगाठ मारली. कोणत्याही परिस्थितीत मी तुला दुसऱ्याची होऊ देणार नाही. माझ्यापासून तुला हिरावून घेणाऱ्याचा मी जीव घेईन, असे तो म्हणाला. तेव्हा तिनेही त्याला मिठी मारून होकार दिला. आता पायल आणि कल्पेश यांनी भाविकचा अडसर दूर करण्याचा प्लॅन आखला. 2 दिवस माहेरी राहिल्यानंतर भाविक तिला नेण्यासाठी येणार होता. तो तिला घेऊन जाण्यासाठी घरातून बाहेर पडेल, पण तिच्या घरापर्यंत जाणार नाही असा प्लॅन कल्पेशने आखला. त्यात पायलने साथ दिली. तसेच कल्पेशने 2 मित्रांना यामध्ये सहभागी करून घेतले. भाविक घरातून बाहेर पडला तेव्हा त्याने मोठ्या खुशीत पत्नी पायलच्या मोबाईलवर कॉल करून तुला न्यायला येत आहे असे सांगितले. तो ॲक्टिवा या त्याच्या 2 व्हीलरवरून येत आहे आणि तो एकटाच आहे ही माहिती पायलने कल्पेशला दिली. तसा कल्पेश आणि त्याचे साथीदार तयार झाले. ते कार घेऊन रस्त्यावर उभे राहिले. भाविक आपल्याच विचारात निघाला होता. वाटेत अचानकपणे एका कारने त्याच्या गाडीला धडक दिली. या धडकेने तो खाली पडला. त्याचवेळी कारमधून 2 तरुण उतरले आणि त्यांनी भाविकला धरले आणि कारमध्ये कोंबले. सुसाट वेगाने कार निघून गेली. अपघात झाला म्हणून जमलेल्या लोकांना काही कळण्यापूर्वीच अपघातातील तरुणाचे अपहरण झाले होते. तिकडे भाविक हा बायकोला घेण्यासाठी येणार होता, पण तो सासरच्या घरी पोचला नाही. त्यामुळे सासरच्यांनी भाविकच्या वडिलांना फोन करून जावई भाविक अजून कसे आले नाहीत अशी विचारणा केली. ही ऐकून भाविकचे कुटुंबीय बुचकळ्यात पडले, कारण तो तर कधीच घरातून निघून गेला होता आणि तो सासरवाडीत पोचला नाही. ही बाब लक्षात आल्याने त्याच्या घरातील तसेच सासरवाडीतील लोक मनातून घाबरले. ते त्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले. सासरच्या लोकांनी भाविकचा शोध घेतला असता त्याची ॲक्टिवा दिसली. जवळ चौकशी केली असता इनोवा कारमधून आलेल्या तिघांनी भाविकला उचलून नेल्याचे समजले. त्यांनी ही माहिती भाविकच्या कुटुंबियांना दिली. त्यानंतर भाविकच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी कल्पेशला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे चौकशी केली. तेव्हा कल्पेशने सांगितले की त्याला गाडीत बसवल्यानंतर त्याचा गळा आवळून हत्या करण्यात आली. तो सापडू नये, या खुनाला वाचा फुटू नये, पुरावा मागे राहू नये म्हणून भाविकचा मृतदेह नर्मदा कालव्यात फेकून दिला. भाविकच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी पोलिसांनी कल्पेश आणि त्याच्या 2 साथीदारांना अटक केली असून पायललाही ताब्यात घेऊन चौकशी केली आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.